आपल्या महाराष्ट्रामध्ये असे काही प्रायव्हेट BMSची कॉलेजेस आहेत ज्यांची फी खूप जास्त कमी असते. तर या व्हिडिओमध्ये आपण ते कोणकोणते कॉलेजेस आहेत हे सविस्तरपणे डिस्कस करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर यश. मेडमार्ग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्या नंबरचं कॉलेज आहे ते आहे चुनावाला आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बुलढाणा. तर या कॉलेजची जर का आपण लोकेशनची गोष्ट केली तर चिखली बुलढाणामध्ये याचं लोकेशन आहे. कनेक्टिव्हिटी ही आपल्याला चांगली म्हणता येते. इन सिटी कॉलेज ही आपण याला म्हणू शकतो. सोबतच हॉस्टेल कंपल्शन ही इथे नाही आहे. सोबतच जर का आता आपण फीसची गोष्ट केली, सोबतच जर का तुम्हाला आमचा पेड मेडिकल काउन्सिलिंग प्रोग्राम जॉईन करायचा असेल, पूर्ण काउन्सिलिंग करून मिळेल. त्यात रजिस्ट्रेशन, फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग, अलॉटमेंट गायडन्स, फक्त तुम्हाला जे आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. बाकी सर्व काम आमची टीमच करेल. तर ओपन कॅटेगरीसाठी आपल्याला 1,00,000च्या जवळपास फी असेल. तेच जर का आपण OBC कॅटेगरीचा विषय घेतला तर OBC कॅटेगरीलाही ओपन कॅटेगरीच्या 50% फीज असते. म्हणजे 50,000च्या जवळपास आपल्याला OBC कॅटेगरीची फीस पडेल व सोबतच SCBC आणि EWSलाही याच दरम्यान फीस पडेल. आता जर का आपण VJNT कॅटेगरीचं बघितलं तर VJNT कॅटेगरीला ट्युशन फी ही माफ असते, म्हणून फक्त डेव्हलपमेंट फीजच आपल्याला द्यावी लागते. 10,000च्या जवळपास इथे VJNT कॅटेगरीला खर्च येऊ शकतो. आता SC किंवा ST कॅटेगरीची गोष्ट केली तर 1,500 रुपये एवढी आपल्याला वार्षिक फी या कॉलेजला लागू शकते. तेच जर का आपण आता दुसऱ्या नंबरचं कॉलेज बघितलं तर ते आहे रामराव पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज परभणी. तर सर्वात आधी जर का आपण लोकेशनची गोष्ट केली तर परभणीमध्ये आहे, सोबतच पूर्णाच्या जवळही आहे. पूर्णामुळे आपली जी कनेक्टिव्हिटी आहे ही इथे खूप चांगली आहे, कारण की पूर्णामध्ये आपलं पूर्णा जंक्शन आहे. त्यामुळे रेल्वे कनेक्टिव्हिटी इथे खूप चांगली आहे. सोबतच कोणत्याच प्रकारचं हॉस्टेल कंपल्शन इथे नाही आहे. इन्फ्रास्ट्रक्चरची गोष्ट केली तर आपल्याला मॉडरेट किंवा गुड इन्फ्रास्ट्रक्चर याचं आहे असं म्हणता येते. सोबतच आता जर का आपण फीसची गोष्ट केली तर ओपन कॅटेगरीसाठी 1,48,000च्या जवळपास आपल्याला फीज लागेल. OBC कॅटेगरीचा जर का आपण विषय घेतला तर 80,000च्या जवळपास आपल्याला फीज लागेल. सोबतच EBC, EWS, SCBC यांचा 81,000 एवढा. VJNT कॅटेगरीची जर का आपण गोष्ट केली तर ट्युशन फी माफ असते. 14,000च्या जवळपास आपल्याला इथे फीज लागून जाईल. तेच जर का आपण आता SC किंवा ST कॅटेगरीची गोष्ट केली तर 14,000च्या जवळपास आपल्याला फीज लागू शकते. आता जर का आपण तिसऱ्या नंबरचं कॉलेज बघितलं तर ते आहे MUP आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज रिसोड. फार असं एक जुनं कॉलेज आहे हे. याची कनेक्टिव्हिटी आपल्याला चांगली म्हणता येते. सोबतच हॉस्टेल कंपल्शनसुद्धा नाही आहे. तुम्ही तुमची रूम करून सुद्धा राहू शकता. इन्फ्रास्ट्रक्चरची जर का आपण गोष्ट केली तर नॉर्मल इन्फ्रास्ट्रक्चर आपण याला म्हणू शकतो. तेच जर का आपण आता फीसची गोष्ट केली तर 1,40,000च्या जवळपास या कॉलेजची फी असेल. तर विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, कसं असते, या कॉलेजची मी जीही फीस सांगितली आहे यामध्ये तुम्ही ±10 किंवा 20,000 रुपये ±, पकडून घ्या. कारण कसं असते, दरवर्षी कॉलेजेसची फीज वाढत असते किंवा कमी होत असते. जास्त तर केसेसमध्ये असंच असते की आपली फी वाढते. म्हणून मी जी ही फी सांगत आहे ही एक अंदाजाने फी आहे. एक्झॅक्ट फीज जर का तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन ती फीज बघू शकता. हा फक्त मी एक अंदाज आहे जो की आपण विश्लेषण करण्यासाठी इथे काढलेला आहे. तेच जर का आपण आता चौथ्या नंबरचं कॉलेज बघितलं तर ते आहे कमलाबाई अजमेरा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, जे की आहे धुळेमधलं. आता जर का आपण लोकेशनची गोष्ट केली तर धुळे महाराष्ट्र. कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे कारण की इन सिटी कॉलेज आहे आपलं. हॉस्टेल जर का तुम्हाला जॉईन करायचं असेल तर हॉस्टेल इथे अवेलेबल आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चरही फार चांगलं आहे. आता जर का आपण ओपन कॅटेगरीची फीस बघितली तर 1,46,000 एवढी ओपन कॅटेगरीसाठी फी आहे. OBC कॅटेगरीसाठी 73,000 एवढी फीज आहे, म्हणजेच 50%. सोबतच EWS, SCBC, EBC या सर्व कॅटेगरीजला OBC एवढीच फी लागणार आहे. VJNT कॅटेगरी जर का आपण बघितलं तर 14,000 एवढी आपल्याला फीज लागू शकते. SC STसाठी आपल्याला डेव्हलपमेंट फी व सोबतच ट्युशन फीही माफ असते, म्हणून फीज खूप जास्त कमी लागते. तेच जर का आपण आता आपल्याला शेवटचं आणि 5व्या नंबरचं कॉलेज जर का बघितलं तर ते आहे KDMG आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज चाळीसगाव. लोकेशनची जर का आपण गोष्ट केली तर चाळीसगाव महाराष्ट्रामध्ये आहे. कनेक्टिव्हिटी ही चांगली म्हणता येते आपल्याला. सोबतच आपल्याला तिथे रेल्वे कनेक्टिव्हिटी ही चांगली आहे. इन सिटी कॉलेज ही आपण याला म्हणू शकतो. हॉस्टेलसुद्धा आपल्याला तिथे अवेलेबल आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चरही फारसं चांगलं आहे. आता जर का आपण या कॉलेजची फीसची गोष्ट केली तर आपल्याला जे KDMG आयुर्वेदिक कॉलेज आहे यासाठी ओपनची फीज लागेल आपल्याला 1,10,000. OBCसाठी 55,000 एवढी फीज लागेल. VJNTसाठी 12,000. सोबतच SC STसाठी 1 ते 1,500 रुपयापर्यंत आपल्याला फीज लागेल. ही जीही फी मी तुम्हाला आत्ता सांगितलेली आहे या फीमध्ये 10 ते 20,000 पुढे मागे तुम्ही पकडून चला की काय असते, हे जेही कॉलेजेस असतात यांची फीस दरवर्षी चेंज होत असते. फीस थोडीशी मागे पुढे होऊ शकते, पण हे सर्वात स्वस्त जे आपले मेडिकल कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामधले प्रायव्हेट BMSचे, हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. मेडमार्ग तुमच्या सेवेत.
सर्वांना हा एकच प्रश्न पडतो की माझ्या मार्क्सवर मला कोणते कॉलेज मिळेल। याचसाठी आम्ही सुरू केलेला आहे आमचा पेड काउन्सिलिंग प्रोग्राम। यामध्ये तुम्हाला नीट काउन्सिलिंगचे सर्व अपडेट्स, व्हॉट्सअप सपोर्ट आणि MBBS, BAMS, BHMS, BDS, फिजिओथेरपी या सर्व कोर्सेससाठी वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल। तुमच्या मार्क्स, कॅटेगरी आणि बजेटनुसार तुम्हाला सर्वोत्तम कॉलेज कोणते असेल, सोबतच जॉईन झाल्यापासून तर तुमच्या कॉलेजच्या पहिल्या दिवसापर्यंत आम्ही तुमच्या सोबत असू। इंटरेस्टेड असाल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा आणि आमच्या सोबत जॉईन व्हा।